सर्वत्र निसर्गाची उधळण आहे. आणि या वर्षा ऋतूमध्ये भगवंताने एक लीला केली, त्या लीलेचं नाव वेणू घेतो. भगवंत काही चालण्यासाठी जेव्हा रानामध्ये जायचे तेव्हा रानामध्ये जात असताना ते वेणू वाजवायचे. आणि त्या वेणूचा नाद गवळणीच्या कानावर जर आला तर त्या गवळणी व्याकुळ होऊन जायच्या. त्याच्या स्वयंपाक करायच्या. स्वयंपाक करत असताना त्यांच्या त्या इंधनांना नाकडांना सुद्धा पाणी सुटायचं. किंबहुना त्या सगळ्या गोपिका त्या वेणूचा थोडासा द्वेष करायला लागल्या. का बरं द्वेष करायला लागल्या? त्या म्हटलं की कृष्णाच्या आम्ही एवढं कायम जवळ राहतो, कृष्णावर आम्ही एवढं प्रेम करतो, आम्हाला तो वेळ देत नाही. परंतु ती जी वेणू आहे ना, त्या वेणूला एक क्षण सुद्धा सोडून तो राहत नाही. झोपत असताना तिला आपल्या उशाशी घेतो, वाजवत असताना आपल्या ओठांना लावतो. ते प्रेम त्या वेणूवर आहे. एक दिवस त्या गोपिकेने ती वेणू चोरून घेतली आणि त्या गोपिकेला वेणूला बोलायला लागल्या, अगं त्या कृष्णावर आम्हीही प्रेम करतो, रात्रंदिवस त्याचं ध्यान करतो, पण तो कृष्ण एवढा आम्हाला जवळ घेत नाही. तू काय पुण्य केलं बाई की एक क्षण सुद्धा तो कृष्ण तुला सोडत नाही. तेव्हा ती वेणू बोलायला लागली, अगं ऐका गोपींनो, मी माझ्या जीवनामध्ये काय साधना केली तसं जर पाहिलं तर मी वेळूचे झाड, आणि वेळूचं झाड सगळ्यात निकृष्ट मानले गेलं वनस्पती शास्त्रामध्ये. पण मला कुठल्या तरी कारागिराने तोडलं. तोडल्यानंतर माझ्यामध्ये अनेक गाठीच गाठी होत्या. माझ्यामध्ये लाल सळे घालण्यात आले, मला मोकळं केलं. मला छिद्र पाडण्यात आले. आता मला इकडून जर पाहिलं तर माझ्यामध्ये गाठ नाही, तिकडून पाहिलं तरी माझ्यामध्ये गाठ नाही, मी मोकळी झाले. गोपींनो, भगवान कृष्णाने मला जवळ घेण्याचं कारण असं आहे की माझ्यामध्ये कुठलीच गाठ राहिले नाही. तर तुम्हाला जर वाटत असेल की कृष्णाला तुम्हाला जवळ घ्यावं तर तुमच्या जीवनातल्या सगळ्या गाठी काढून टाका, तो भगवंत नक्की तुम्हाला जवळ घेईल. आता त्या वेणूचा परिणाम काय होतो? जेव्हा तो वेणू वाजवायला लागतो ना, तेव्हा मयूर नाचायला लागतात. आकाशामध्ये जाणारा जो सूर्य आहे तो सूर्य सुद्धा स्थिर होऊन जातो आणि यमुना सुद्धा वाहण्याचं विसरते. असा त्या वेणूचा परिणाम आहे. गोड गवळण आहे. आता द्या घ्या, आता जो द्या बाहेर आवा, खालच्या बटनाचा पण, खालच्या पण, हा वाढवा. वृंदावनी वेणुकवनाचा मायवाजे, वृंदावनी वेणुकवनाचा मायवाजे, वृंदावनी वेणुकवनाचा मायवाजे. अरे गरबा बस बाबा. वृंदावनी वेणुकवनाचा मायवाजे, वृंदावनी वेणुकवनाचा मायवाजे, वृंदावनी वेणुकवनाचा मायवाजे, वृंदावनी वेणुकवनाचा मायवाजे. वेणू नदे गोवर्धन गाजे, पुच्छ पसरुनी मयूर विराजे, वेणू नदे गोवर्धन गाजे, पुच्छ पसरुनी मयूर विराजे, मज पाहता वासती राघवराजे. वृंदावनी वेणुकवनाचा मायवाजे, 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 वृंदावनी वेणुकवनाचा मायवाजे. चरण्यासाठी गायी गेल्या होत्या. चरण्यासाठी भरपूर गवत होतं, पण कृष्णाची बासरी जेव्हा त्यांच्या कानावर आली, काय परिणाम झाला? मध्यम आहे, पंचम करा त्याला. कोण चारा करू